जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेले चांदवड तालुक्यातील पाटे येथील 31 वर्षीय जवान किशोर अंबादास ठोके यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद किशोर ठोके अमर रहे आणि भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। जिल्ह्याचे व तालुक्याचे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वीरपुत्राला अखेरची मानवंदना दिली। शहीद किशोर यांचं पार्थिव खराब हवामानामुळे काश्मीरमधून उशिरा पोहोचलं। अखेर जेव्हा हे पार्थिव त्यांच्या पाटे येथील मळ्यातील निवासस्थानी आणलं गेलं त्यावेळी वीरपुत्राचं शव पाहताच कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा काळीच चिरणारा होता। उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांचे डोळे पाणावले। पाटे येथील ग्रामपंचायतच्या मैदानावर शहीद किशोर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। भारतीय सैन्याच्या वतीनं आणि पोलीस स्टेशन चांदवडच्या वतीनं शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली। शहीद जवान किशोर ठोके यांना हवेत गोळीबार करून अंतिम सलामी देण्यात आली। शहीद जवानाचे कपडे आणि भारताचा तिरंगा ध्वज वीरपत्नी वैशाली किशोर ठोके व माता कमलबाई अंबादास ठोके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। शहीद किशोर काळे आणि त्यांचे बंधू तुषार हे दोघेही सैन्यात असल्यानं त्यांच्या मित्रांचा आणि सहकाऱ्यांचा मोठा वर्ग अंत्यविधीसाठी उपस्थित होता। कर्तव्यनिष्ठेच्या या सर्वोच्च त्यागामुळे पाटे गावासह संपूर्ण चांदवड तालुका शोकसागरात बुडाला। चांदवड, येवला, निफाड तालुक्यातील जनसागरासह पोलीस निरीक्षक कैलास वाघ, डॉक्टर राजेंद्र दवंडे, वीरपत्नी यशोदा गोसावी, स्वाती बागल, तेजस्वी पवार, प्रहारचे गणेश निंबाळकर, डॉक्टर दवंडे, वाल्मिक वानखेडे, वाल्मिक पवार यांच्यासह चांदवड तालुक्यातील आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रणव सोनवणे, चांदवड।